कॅन्सरच्या रुग्णाला मदत कशी करायची? लक्षात घ्या, जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तर त्या रुग्णाला औषधोपचारांबरोबरच तुमच्या मानसिक आधाराची खूप गरज असते. तर त्यांना धीर देणं, तुम्ही याच्यातनं बरे होणार हा विश्वास त्यांना देणं, त्यांच्या शंका भीती ऐकून घेणं, समजून घेणं आणि त्याच्याबरोबरच आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि याचा आपण एकत्र सामना करू ही जिद्द त्यांच्यामध्ये देणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुमच्या कुठल्या जवळच्या व्यक्तीला तोंडाच्या कॅन्सरचं निदान झालं असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका. त्यांना तुम्ही धीर द्या. त्यांचे औषधोपचार वेळेवर होतील, त्यांचा आहार व्यवस्थित होतो आहे, त्यांना सगळे न्यूट्रिशन विटामिन्स हे मिळत आहेत, त्यांच्या आहारामधनं जात आहेत, ह्या सगळ्याची काळजी तुम्ही घेऊ शकता. लक्षात घ्या, तोंडाचा कॅन्सरचे ज्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतात त्यांचे साईड इफेक्टही असतात. तर तुमच्या मुखरोग निदान तज्ज्ञांना भेटून ते साईड इफेक्ट कमी करून पेशंटचं खाणं हे सुधारता येऊ शकतं. म्हणजे कॅन्सरच्या रेडिएशन नंतर जे तोंड येतं त्याच्यावर लेझरने उपचार करून हे तोंड येणं आपण कमी करू शकतो आणि रुग्ण पहिल्यासारखं खायला लागतात. ते व्यवस्थित जेवले, न्यूट्रिशन व्यवस्थित मिळाली तर त्यांची रिकव्हरीही तितक्याच लवकर येते. लक्षात घ्या, फक्त औषधोपचार नाही तर तुमचा मानसिक आधार हाच सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल तर घाबरून जाऊ नका, त्यांना तुमची साथ द्या. धन्यवाद.